आपण जे राउटिंग बघितलं त्याच्यामध्ये कुठेही बूटस्ट्रॅप वापरला नाहीये किंवा कॉम्पोनंट बनवले कुठेच बूटस्ट्रॅप वापरला नाही. आता आपण काय करणार आहे की ह्या जे लिंक आहेत ह्या लिंक मला नेव्हिगेशन बार मध्ये पाहिजेत. म्हणजे नेव्हिगेशन बार वरती वरती होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अशा लिंक आल्या पाहिजेत नेव्हिगेशन बार. हे असं नकोय मग. तर मग आपण ते कसं वापरायचं, बुटस्ट्रॅप कसं वापरायचं, नेव्हिगेशन बार कसा बनवायचा, मग मल्टिपल कॉम्पोनंट कसे बनवायचे ते परत एकदा आपण स्टडी करूया. मग मी काय करते, मी नवीन प्रोजेक्ट बनवते म्हणजे स्टेप्स तुमच्या परत पहिल्यापासून लक्षात येते. मी क्लोज करते. हम्म. आपण आपल्या फोल्डरमध्ये आहोत. डी ड्राईव्ह मध्ये ANG525 फोल्डर बनवला होता. त्या फोल्डरच्या आत जायचं, तिथं आपण कमांड प्रॉम्प्टला जायचं. कमांड प्रॉम्प्टला गेल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये आहोत ना ते चेक करायचं. NG न्यू BS डेमो असं काहीतरी मी फोल्डर बनवते. NG न्यू ही कमांड आहे, BS डेमो प्रोजेक्टचं नाव आहे. CSS वाला ऑप्शन एंटर करायचा आणि इथं सर्व सारे रेंडरिंगचा ऑप्शन एन करायचा. मग आता आपल्याला काय करायचंय की प्रोजेक्ट तयार झालेला आहे. यू कॅन सी BS डेमो नावाचा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. आता आपल्या फोल्डरमध्ये जर आपण गेलो तर तिथं तो फोल्डर तयार झालेला दिसतोय. तो राईट क्लिक करा, शो मोर ऑप्शन्स आणि ओपन विथ कोड करा. आता तो फोल्डर VS कोड मध्ये ओपन होतो. VS कोड मध्ये ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय की SRC मध्ये index.html ची फाईल आहे. तिथे तुम्हाला बुटस्ट्रॅपच्या लिंक ऍड करायच्या. बुटस्ट्रॅप आपण कसं इन्स्टॉल करतोय ते बघतो, बरोबर. मग बुटस्ट्रॅप इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला बुटस्ट्रॅपच्या साईटला गेलं पाहिजे. तिथल्या ज्या लिंक आहेत त्या कॉपी पेस्ट करून घ्यायच्या. सो मी गुगल क्रोमला जाते. इथं getbootstrap.com म्हणून साईट आहे, त्या साईटला जाते. डॉक्स मध्ये ते क्विक स्टार्ट मध्ये इथे तुम्हाला खाली इथं एक लिंक दिसतीये. ती लिंक कॉपी करा आणि index.html मध्ये हेड सेक्शन मध्ये पेस्ट करा. देन अजून एक इथं स्क्रिप्टची एक लाईन आहे, ती पण कॉपी करा आणि स्लॅश बॉडीच्या आधी पेस्ट करा. दॅट्स इट. म्हणजे आता आपल्या प्रोग्राममध्ये index.html ची फाईल जी होती इथं SRC फोल्डरमध्ये, तिथं आपण हेड सेक्शन मध्ये एक लिंक टॅग दिलेला आहे आणि बॉडी सेक्शन मध्ये स्क्रिप्ट टॅग दिलेले आहे. म्हणजे आता बुटस्ट्रॅप इन्स्टॉल झालेलं आहे. आता तुम्ही बुटस्ट्रॅपचा सगळा कोड यूज करू शकता. ही index.html ची फाईल क्लोज करायची आणि ऍप फोल्डरच्या आत इथं तुम्ही app.component.html ची जी फाईल आहे त्यातला सगळा कोड डिलीट करायचा. फक्त राउटर आउटलेटची जी लाईन असते तेवढी ठेवायची, बाकी सगळं डिलीट करायचं. राउटर आउटलेटची जी लाईन आहे तेवढीच ठेवायची, बाकी सगळं डिलीट. मग आता आपण कॉम्पोनंट बनवून घेऊ. मला कोणते कोणते कॉम्पोनंट पाहिजेत? होम, अबाउटस, कॉन्टॅक्टस, गॅलरी किंवा होम, अबाउटस, कॉन्टॅक्टस, रजिस्टर आणि लॉग इन असे 5 ऑप्शन मला पाहिजे. तर मग मी 5 कॉम्पोनंट तयार करणार, बरोबर. सो मी टर्मिनलला जाते. CDSRC/app जे काही कॉम्पोनंट आहेत ते ऍप फोल्डरमध्ये बनले पाहिजे. सो SRCच्या आत ऍप फोल्डर आहे. मग मी तशी कमांड दिली, CD मीन्स चेंज डिरेक्टरी, SRC फोल्डरमध्ये ऍप फोल्डरमध्ये जा. मग ते ऍप फोल्डरमध्ये आलोय आपण. मग आता इथं मी कमांड देणार NGGC होम डॅश डॅश कीप टेस्ट. देन NGGC अबाउट. इथं अनालिटिक्सला N टाईप करा. ठीक आहे. मग इथं पहिला कॉम्पोनंट आपला तयार झाला. पुढची कमांड देते NGGC
अबाउट. परत एक कमांड देते NGGC कॉन्टॅक्ट. नेक्स्ट NGGC रजिस्टर आणि NGGC लॉग इन. मग आता काय होईल की SRC मध्ये जो ऍप फोल्डर येते त्यात सगळे ते पेजेस तयार झाले. इथं अजून एक कॉम्पोनंट तयार करून घ्यायचा आहे नॅवबार, की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या लिंक ऍड करणार, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, रजिस्टर, लॉग इन. मग तो पण एक कॉम्पोनंट बनवून घ्यायचा, पण त्याला रूट नाही द्यायचा. नॅवबार तो पण कॉम्पोनंट बनवून घ्यायचा. सो सगळे कॉम्पोनंट तयार केले. आता मग ऍप फोल्डरमध्ये app.roots.ts ची जी फाईल आहे त्या फाईलमध्ये सगळ्या कॉम्पोनंटचे रूट ऍड करायचे असतात. सगळे कॉम्पोनंट फक्त नॅवबार सोडून बाकी सगळे. पहिला जो पाथ आहे तो एम्प्टी देतेय मी, कारण तो होम कॉम्पोनंट आहे. दुसरा पाथ देतेय मी अबाउट. पुढचा जो पाथ आहे तो देतेय कॉन्टॅक्ट. रजिस्टर. सगळे पाथ आपण ऍड करून घेतोय. सो हे सगळे पाथ मी रूट्स मध्ये देऊन ठेवलेले आहेत. नॅवबारचा पाथ ऍड करायचा नाहीये. ठीक आहे. देन आता मला नेव्हिगेशन बार पाहिजे, तर मग मी नॅवबारला जाणार. नॅवबार मध्ये HTML च्या फाईलमध्ये, इथं HTML ची फाईल आहे तिथं मला नॅवबारचा कोड लागेल. HTML च्या फाईलमध्ये मग मी इथं नॅवबार मध्ये जाते, navbar.component.html. इथं मला नॅवबारचा कोड लागेल. तो मी इथं getbootstrap.com मध्ये आहे ना नॅवबारचा कोड, तोच मी कॉपी पेस्ट करून घेते. कॉम्पोनंट मध्ये इथं अवेलेबल आहे नॅवबार. सो तुम्ही जर बघितलं तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे नेव्हिगेशन बार अवेलेबल आहेत. त्यांचा कोड आपण कॉपी पेस्ट करून यूज करू शकतो. मी हा वाला घेतेय, कॉपी करते आणि इथं येते navbar.component.html च्या फाईलमध्ये पेस्ट करते आणि सेव्ह करते. नॅवबारच्या फाईलमध्ये त्याचा कलर जो आहे तो प्रायमरी करायचा आहे मला. चेक करूयात प्रायमरी करून. ठीक आहे, तो झाला. देन आता इथे मला लिंक वापरायच्यात. तर जर तुम्हाला लिंक तयार करायच्यात तर href ऍट्रिब्यूट काम करत नाही, राउटर लिंक ऍट्रिब्यूट लागतं. मग आता नॅवबार मध्ये मला राउटर लिंक वापरायचंय ना. नॅवबार मध्ये तर ज्या कॉम्पोनंटच्या HTML फाईलमध्ये तुम्ही राउटर लिंक वापरताय त्याच्याच TS च्या फाईलमध्ये राउटर लिंक इम्पोर्ट करावं लागतं. नॅवबार मध्ये लिंक आहेत ना, मग नॅवबारच्या TS च्या फाईलमध्ये मी जाणार आणि इथं इम्पोर्ट्स मध्ये लिहिणार राउटर लिंक. तरच ते डिस्प्ले होईल, म्हणजे राउटर लिंक काम करेल. नॅवबारच्या component.ts च्या फाईलमध्ये मी इथे लिहिलं इम्पोर्ट्स राउटर लिंक. आणि मग आता HTML च्या फाईलला जाते. तिथं जो टॅग आहे त्या प्रत्येकाला href च्या ऐवजी मी लिहिणार राउटर लिंक. आता पहिलं होम आहे, होम साठी मी स्लॅशच घेते. परत href च्या ऐवजी मी लिहिणार राउटर लिंक स्लॅश अबाउट आणि इथं म्हणते अबाउटस. href नाही वापरायचं, राउटर लिंक वापरायचं. राउटर लिंक कॉन्टॅक्ट.
हे डिसेबल्ड वाली लिंक आहे ती काढून टाकते. आता इथे परत LI/LI पासून कॉपी पेस्ट करते पर्यंत. इथे रजिस्टर, हे जे स्लॅशच्या पुढे जे देतोय ना ते app.root.ts मध्ये जे पाथची नावं दिलेली आहेत ती नावं तिथे वापरली जातात. हम्म, ठीक आहे. आता मग मला, मी सगळ्या लिंक नॅवबार मध्ये देऊन ठेवू. आता हा नॅवबार सगळ्या पेजेसला डिस्प्ले झाला पाहिजे, सगळ्या पेजेसला. तर तो नॅवबार ऍप component.html फाईलमध्ये इम्पोर्ट करून वापरायचा, राउटर आउटलेटच्या वरती. तो कुठे मी बघा, ऍप कॉम्पोनंटच्या HTML फाईलमध्ये इथे मी लिहिणार ऍप नॅवबार. बघा आता मी काय बोलले होते की कॉम्पोनंट टॅग बनतो, मग तो टॅग इथं मी ऍड केला, म्हणजे इथं तो नॅवबार ऍड झाला. जिथं मी तो टॅग वापरला तिथं तो नॅवबार ऍड झाला. app.component.html फाईलमध्ये मी ऍप नॅवबारचा कोड ऍड केला. कोड म्हणजे नुसता टॅग ऍड केला, मग ऑटोमॅटिकली तो तिथं यूज होईल, दिसेल सगळ्या पेजेसला. आता मी टर्मिनलला जाते. कसं जायचं, कंट्रोल आणि बॅकटिकची की किंवा फाईल मेनू मधून टर्मिनल मधून न्यू टर्मिनल, आणि इथं कमांड देते NG. आता तो रन होईल. इथं क्लिक करते. हे बघा हा नेव्हिगेशन बार आहे, सगळ्या पेजला आला आणि त्या ज्या लिंक आहेत जसं क्लिक कराल इथं खालचा ऑप्शन बदलतोय. हे ऍप कॉम्पोनंटची HTML ची फाईल आउटपुट मध्ये रन होतीये. तिथं नॅवबार ऍड केलाय ना, त्यामुळे तिथं वरती नॅवबार आलाय. आणि इथं राउटर आउटलेट दिले, ते राउटर आउटलेट म्हणजे जिथं हे दिसतात ना कॉम्पोनंट बाकीचे रेंडर होत आहेत ते राउटर आउटलेट मध्ये रेंडर होतं. आता नॅवबारच्या HTML फाईल मध्ये जाते, इथं BG प्रायमरी देऊन बघते. लाईक दिस. तर त्याचा कलर, टेक्स्टचा कलर थोडा चेंज झाला पाहिजे. इथे वेगवेगळे कलर आहेत खाली, त्या पद्धतीने घेऊन. डेटा BS थीम डार्क द्यायचंय, असं द्यायचंय. आता तर आउटपुटला आलं हे बघा, आणि ते पेजेस तिथं कॉन्टॅक्टस, रजिस्टर, लॉग इन दिसतात. आता मला होम कॉम्पोनंट वरती HTML फाईलमध्ये एक इमेज पाहिजे. इमेज पाहिजे, तर इमेज कुठे घ्यायची असते, तर असेट्स फोल्डर मध्ये घ्यायची. तर असेट्स फोल्डर असतो ना, त्याच्यात इमेजेस घ्यायचे असतात. मग इथं मी एखादी इमेज घेते, डाउनलोड्स मध्ये कुठली तरी एखादी इमेज असेल माझ्याकडे, ही आहे. मग ही मी कॉपी करते आणि असेट्स फोल्डरवरती पेस्ट करते. आली बघा. आणि आता मला काय करायचंय, होम मध्ये ती इमेज पाहिजे. तर जस्ट मी IMG टॅग वापरते. SRC इज इक्वल टू /assets इमेजचं नाव द्यायचं. चेक करूयात. आली बघा इमेज. त्या इमेजला विड्थ हाईट देऊयात. ती इमेज आली. कुठल्या कॉम्पोनंटला दिली मी, home.component.html मध्ये इमेज. आणि ती इमेज कुठे टाकली, असेट्स फोल्डर मध्ये. इथं असतो असेट्स फोल्डर, त्याच्यात ती कॉपी पेस्ट केली. आणि पाथ देताना असं द्यायचं /assets/bg1.jpg. विड्थ आणि हाईट त्याला दिली. मग आता तुम्ही जर बघितलं तर इथं आलंय ते. आता हे आपण पेजेस तयार करू शकतो वन बाय वन. आणि हे बेसिक राउटिंग तुम्हाला मी दाखवतो.